बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग 7. शंकर, गावभर चर्चा सुरू आहे. खरं आहे नव्हते? गणपाचा प्रश्न. कशाचं म्हणतो यास? शंकरचा प्रतिप्रश्न. वेळ पांघरून पेडगावला जाऊ न गस. आता वल्ली पार्टी कधी देणार ते बोल. पार्टी द्याय मला काय लॉटरी पटरी लागली की काय? अरे बाबा, दोस्ताजवळ तरी खरं बोलावं माणसानं. एवढी गावभर चर्चा सुरू आहे आणि तुला तुझ्या घरातली गोष्ट ठाव नाही? गणपानं आश्चर्य व्यक्त केलं. देवा शपथ सांगतो, मला काही एक ठाव नाही. माझ्या माघारणीनं सांगितलं राज्याला तू बाप होणार आहेस म्हणून. तिला तुझी माघारीने बोलली ती. पोरगाच व्हाय पाहिजे बघ. मग कधी देणार पार्टी? माझी बायको पहिल्यांदा गरोदर राहिली ती तेव्हा पार्टीवर 1000 रुपये मी खर्च केलं. तर तुला तर 9 मूल व्हायला लागलंय, तेव्हा तुझ्याकडनं जंगी पार्टी पाहिजे. देऊ की, हौसाला किंमत नसती. शंकर लाजत बोलला. आपल्याच घरातली गोष्ट गावाला कळली आणि आपल्याला कळली नाही याचं त्याला आश्चर्यच वाटलं. पण या आनंदाच्या बातमीनं त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्याच्या लाटा झुलू लागल्या. तो घरच्या दिशेनं चालू लागला. शंकरची आई स्वयंपाकघरात तांदूळ निवडीत होती. शंकर स्वयंपाकघरात गेला. मडक्यातलं ग्लासभर पाणी पिऊन उगीच उभा राहिला. शंकर, अरे बस की, उभा का? जेवण वाढू का? आई, नको, जेवण नको तर बस की, असा उभा का? शंकर काही क्षण उभा राहिला. स्वयंपाकघरातून माझघरात आला. समोरून पाण्याची घागर घेऊन यमुना आली. तिच्याकडे काही क्षण बघतच राहिला. यमुना स्वयंपाकघरात गेली तरीही तिच्याकडे शंकरचं डोळं लागलेलंच होतं. मोकळी घागर घेऊन परतताना शंकर आपणाकडे पाहत असल्याचं पाहून यमुना म्हणाली, धनी, आज असं काय बघायला लागला सा? आपल्या लग्नाला 3 वर्ष उलटली की आता. एवढं टक लावून बघण्यासारखं त्यात काय आहे? त्याचाच विचार करतो या. लग्नाला 3 वर्ष झाली असली तरी आज मला तू जरा वेगळीच दिसायला लागली. आज वेगळी म्हणजे? तुला आहे की ठाव, म्या कशाला सांगायला पाहिजे? यमुना लाजली. घागर घेऊन बाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शंकर बराच वेळ पाहतच राहिला. यमुना गाईची धार काढीत होती. शंकर गाईसमोर वैरण टाकून वासराच्या पाठीवरून हात फिरवत होता. धार काढताना यमुनीच्या चेहऱ्यावर हास्यलहरी उमटत होत्या. यमू, आज लय खुशीत दिसतीयास. धनी, गोष्टच तशी आहे. सांग की मला बी कळू द्यात की. धनी, आई यल्लूबाई पावली बघा. अगं, तुला ते जट आल्या आल्याच मी ओळखलं होतं. त्यात नवीन काय हाय? देवीचा आशीर्वाद असला की झालं. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या. अगं, अंगात भरल्या जोगत्यासारखं कोड्यात बोलू नकस. स्पष्ट काय ते सांग. न समजल्याचा आव आणत शंकर म्हणाला, धनी, 2 महिना मागं पडलं. तुम्ही आता बाप होणार. काय सांगतीयास काय? यल्लूबाईची शपथ, खरं काय ते सांग. धनी, 33 कोटी देवांच्या जननीचं थान हाय माझ्या हातात. म्या कशाला खोटं सांगू? आठवडा झाला चिच्चा कैऱ्या खाव्याशा वाटायला लागल्यात. कैऱ्या आणाय हनबराच्या पोराला सांगितलं होतं, पर त्याचा पत्त्या नाही. अगं, मला सांगायचं नाही, मी आणून दिल्या असत्या की कैऱ्या. बरं, आईला कळलं की नाही? या बातमीनं आई इतकी खुश होईल म्हणून सांगू? वय की
त्यांचं डोळं नातवाकडेच लागून आहेत बघा. आई आत्ता कुठं गेली या? असतील की स्वयंपाकघरात. भाकऱ्या बडविण्याचा आवाज येतोय ना पलीकडनं. शंकर स्वयंपाकघरात धावतच गेला. धावताना शंकरच्या पायानं भरलेला तांब्या उलटला. पसरलेलं पाणी पाहून आई त्याच्यावर खेकसलीच. अरे असा काय पळत आलास वेंदळ्यावाने? गाईला काय झालं तर नाही ना? 4 दिवस झालं गाय पोटाला व्यवस्थित वैरणच खाईत नाही. अगं कसलं गाईचं घेऊन बसली यास? तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे म्हणून धावत आलोय. कसली रे बाबा आनंदाची बातमी? सोनं नाणं गावलं काय? सासू हसत म्हणाली. गोट्यात सोनं गावतंय. न गावायला काय झालं? चंद्रीच्या म्हशीनं अंगठी गिळाली, ती म्हशीच्या शेणातनं बाहेर पडली. ती ठाव आहे ना? अगं सोड ते सोनं नाणं. आता तू आजी होणार. म्हणजे काय? म्या बाप होणार बाप. काय म्हणतोयस काय? यमुना माझी लाडकी पोर पोटची राहिली. आई यल्लूबाई तुझ्याच आशीर्वादाचं फळ हे. सासू भाकरी करता करताच उठली. यल्लमा देवीच्या फोटोसमोर नतमस्तक झाली. गुळाचा खडा शंकराच्या तोंडात सारत म्हणाली. शंकर तोंड गोड कर. आई यल्लूबाईचं महात्म्य मोठं म्हणतात, ते काही खोटं नाही बघ. दुधाचा भरलेला तांब्या घेऊन यमुना स्वयंपाकघरात येताच सासूबाई म्हणाली. लेकी एवढी आनंदाची बातमी माझ्यापासून लपवून ठेवलीस? गणपाच्या बायकोनं मला 8 दिवसाआधी सांगितलं होतं. माहीत असून बी म्या गप्प राहिली. कव्हा तुझ्याकडनं येतंय ते बघायचं होतं. परवा रात्री न्हाणीत 3दा उलट्या झाल्या, तेव्हा तू गरोदर असल्याचं मला पटलं. इचारीन म्हणत राहूनच गेलं बघ. आणि एक मन म्हणायचं तू माझ्यापासून काही लपवत नाहीस, त्यामुळं कदाचित त्या उलट्या अपचनाच्या असतील. आई सांगणारच होते खरं. पुढं काही बोलू नकस. तोंड गोड कर. हा घे गुळाचा खडा. सासूनं यमुनेच्या तोंडात गुळाचा खडा ढकलला. यमुनानं सासूबाईच्या पायावर आपलं डोकं टेकवलं. यमुनेला उठवत सासू म्हणाली. यम्मू कसली काळजी करू नकस. आजपासनं तुझं शेतात जाणं बंद. तू घरात आराम करायचा. आई आत्ता तर कुठं 3रा लागलाय. म्या शेतात जाणारच. बायका 8-8 महिन्याचं पोट घेऊन शेतात वावर करत्यात. ठावा आहे ना? लोहाराची शांता शेतात भांगलता बाळत झाली ती. ते तरी ठाव आहे ना? जगाची उदाहरणं मला देऊ नगस. तुझं शेतात जाणं आजपासून बंद म्हणजे बंद. तुला शेताकडं पाठवलं तर लोक काय म्हणतील? किती नवसानं तुझं पाय जड झाल्यात याचा तरी विचार कर आणि मग शेताला जायची भाषा कर. आईचं तुला ऐकावंच लागेल. आजपासनं तू शेताकडे जायचं नाही. मगापासून गप्प बसला शंकर बोलला. यमू तुझ्या बापाला पत्र लिहा विसरू नको ग. लेखी बिचारा खुश होईल बातमी वाचून. पत्राची सुरुवात आई यल्लूबाईच्या नावानंच कर. डोहाळ जेवण आनंद गावातच होईल म्हणून लिवाय विसरू नगस. रात्रीचे 10 वाजलेले. यमुनेची सासू झोपलेली. शंकर आणि यमुनेच्या शाब्दिक चकमकींना ऊत आलेला. बायकांच्या जातीवरचा विश्वासच उडालाय बघ माझा. ते का? अगं तुला नवऱ्यापरीस त्या गणप्याची बायको जवळची वाटली? कशाबद्दल बोलतायसा? हेच की तुझं पाय जड झाल्यानं साऱ्या गावाला कळलं आणि मला घरच्या माणसाला कळलं नाही. याला काय म्हणावं? धनी सांगणारच होते पर फालतू कारण ऐकायची सवय नाही मला. बायका इतक्या विश्वासघातकी असतील याचा अंदाज नव्हता मला. अग्निदान आईला तरी तू सांगायला पाहिजे होतीस. देवासनं आल्यापासनं तुला पोटच्या पोरी परासबी जपती याचा तरी तुला विचार असायला पाहिजे होता. धनी मला बोलू देतासा? बोल. कुणी कुणाच्या तोंडाला कुलूप लावलेलं नाही. धनी
1.5 महिना उलटला तेव्हा म्या गणप्याच्या बायकोपाशी बोलले. पर 2 महिने संपल्याशिवाय काही खरं नसतंय असं म्हणतात. मध्येच काहीतरी झालं म्हणजे म्या तुम्हासनी सांगायची आणि तुमचा आनंद गगनाला भिडायचा. सासूबाईच्या अपेक्षा वाढायच्या आणि एवढं करून फुसका बार निघाला म्हणजे या भीतीनं तुम्हासनी बोलली नाही. त्या गणप्याच्या बायकोनं मात्र गावात डांगोरा पिटला. भटक भवानी रांडच्या जिंज्या वडाय पाहिजे. डोळ्यात साचलेले अश्रू पुसत यमुना म्हणाली, यमू, तुझं बी बरोबरच हाय. तुझ्या ठिकाणी कुणी असतं तरी तुझ्यासारखंच वागायला पाहिजे होतं. शंकरनं आपली चूक कबूल केली. धनी, आईची तेवढी समजूत काढा बघा. माझ्यावर त्या निष्कारण नाराज असतील. अगं, नातू होणार या जाणीवीनं तुझ्यावरचा तिचा राग कुठल्या कुठं पळाला आहे. त्याची चिंता सोड. खरं यापुढं जपून कामधंदा करायचं. शंकरानं यमुनेला मिठीत घेतलं. त्यानंतर चिंचा माती देऊन यमुनावर प्रेमाचं सिंचन केलं. यमुना दारासमोर तांदूळ निवडत होती. शेजारी कोंबडी आपल्या 7-8 पिल्लांसह दाणं टिपत होती. कोंबडी तांदळाच्या कन्या पिल्लांना टिपू देत होती. स्वतः अख्खं तांदूळ खात होती. तोंडात अख्खं तांदूळ चगळून त्याचे तुकडे पिलांसाठी टाकीत होती. कोंबडीचं पिल्लावर हे प्रेम पाहून यमुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिने सुपाच्या पुढील बाजूला जमा झालेल्या कन्या पिलांसमोर टाकल्या आणि तांदूळ निवडायचं थांबून ती कन्या टिपणाऱ्या पिलांकडे एकटक पाहतच राहिली. तिच्यातलं मातृत्व जागृत झालं होतं. जावा गाडीच्या आवाजानं तिची एकाग्रता भंग पावली. मोटरसायकलवरून वडिलांना उतरताना पाहून ती म्हणाली, बाबा, तुम्ही? अगं, त्यात आश्चर्य करण्यासारखं काय हाय? तसं नव्हं, तुमचा सांगावा नाही, काही नाही असं अचानक. अगं, पुरीच्या घरला यायला काही सांगावा धाडा लागतोय होई? यमुना धावत घरात आली. सासूला व्याही आल्याचं कळलं. गुंगडी जमिनीवर अंतरून सासू म्हणाली, बसा, लई दिवसानं येणं केलं सा. काय करावं, राजकारणात येळच मिळत नाही बघा. आमदारासंग फिरता फिरता दिवस कसा येतो आणि कसा मावळतो हेच कळत नाही. आज इथं सभा तर उद्या तिथं मिळावा असं कार्यक्रम असतात. महिन्यापूर्वी पत्र आलं, आनंदाची बातमी कळाली, पर यायला सवडच नाही मिळाली. आज ठरवलं, म्हटलं पुरीला बघूनच यावं. यमुनेचे वडील, आई यल्लूबाईच्या आशीर्वादानं सारं ठीक आहे बघा. पुरीला काही त्रास नाही नव्ह? आता अजिबात नाही. पर 8 दिवसापूर्वी लई उलट्या झाल्या. आम्ही जाम घाबरलो. देवीच्या गळ्यात दोरा बांधला तवा उलट्या थांबल्या. देवीचा आशीर्वादच मोठा म्हणायचं, दुसरं काय. यमुला आता कितवा लागलाय? 5वा लागलाय की. चुळी कराय कवा बलवा येऊ? हे बघा, चुळीचं इकडंच उरकूया. तुम्ही राजकारणी माणसं, आज या गावात तर उद्या त्या गावात. त्यात यमुची आई नसल्यामुळं बायकांचा घोळ कोण सांभाळणार काय? असलेल्या रीतिरिवाजाचं इथंच उरकूया की. तसं नव्हं, माझ्या बहिणीला बोलवून आणलं असतं की. कशाला कुणाला त्रास देता? यमू माझ्या पुरी समानच आहे की. मोठ्या नवसानं या घरात पाळणा हलणार आहे. तवा तिला म्या माहेरी पाठवायची नाही. घरात बाई माणूस असलं की गोष्टच वेगळी असती या. तुम्ही म्हणतायसा ते बी खरंच आहे. घरात पुरीला हवं नको ते बघणारं कुणीतरी हक्काचं माणूस पाहिजेच की. यमुना चहा घेऊन आली. बाबा, आत्या कशी हाय? चहा देत यमुना म्हणाली, बेस आहे की. महिन्यामागं गेलतो. त्यांच्या गावात डेअरीचं उद्घाटन होतं, तवा तिच्या घरात गेलतो. तुझी बातमी ऐकून खुश झाली बघ. यमुना, आता मला जाया पाहिजे. चहाचा कप बाजूला ठेवत यमुनेचे वडील म्हणाले, बाबा, आज इथंच राहायचं?
संध्याकाळी मालक येतील, त्यासनी भेटून उद्याला जावा. काय सांगू, आज रात्री महत्वाची मीटिंग ठेवली आहे वाड्यावर. आमदार येणार आहेत. तुमचं राजकारण गेलं चुलीत. स्वतःच्या पुरीजवळ एक रात्र राहायला तुम्हाला सवड नाही आणि चुळी करा बोलवायची भाषा करतासा. बरं झालं म्या नाही म्हटलं ते, नाहीतर पुरीची चांगली सेवा केली असती तुम्ही. यमुनाची सासू फनकारली. अव, तुम्ही यमुनाशी आईप्रमाणे वागतायसा हे बघून मला कसली काळजी वाटत ना. त्यात जावई बापू बी लय गुणाचा आहेत. पुरीला जपत्यात. पुरीनं लिवलेलं पत्र वाचून आनंदाची टीप पडली त्या पत्रावर. माझं नशीब चांगलं म्हणून तुम्ही देवगुणाची माणसं भेटली सा. अव, पुन्हा येतो मी. आज अर्जंट आहे. जाणारच असशीला तर 2 घास खाऊनच जावा की. नको, पुढच्या वेळी निवांतपणे येतो. यमुना, येतो ग. रागावलीस का ग माझ्यावर? नाही बाबा, तुमची कामं मला लहानपणापासूनच माहीत आहेत की. यमुना, यमू, त्रास झाला की लागलीच कळव बघ. शंकर पत्र लिहायला शिकला का नाही? आत्ता कुठं 12 खड्या शिकायला लागल्यात, पर 5-6 महिन्यानं तेच पत्र धाडतील तुम्हासनी. यमुना हसत म्हणाली. येतो, पुरीला जपा. यमुनेच्या वडिलांनी जावाची किक मारली. हवेत धूळ उडवत मोटरसायकल गेली. यमुना वडिलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहतच उभी होती. यमुनानं पाण्याची मोठी घागर विहिरीवरून भरून आणली. स्वयंपाकघरात पाण्याच्या टाकीत पाणी ओतताना तिचा अचानक तोल गेला. पाण्याची घागर जमिनीवर पडून पाणी इतस्ततः विखुरलं. घागरही चेपली. घागरीच्या आवाजानं सासू स्वयंपाकघरात धावत आली. सासू रागवेल म्हणून यमुना घाबरली. आई, घागर चेपली. काय घेऊन बसली आज घागरीचं? तुला काय लागलं तर नाही नव्ह? तुला कितींदा बजावलंय मोठ्या घागरीनं पाणी आणू नकोस म्हणून, पर तू ऐकाय पाहिजे नव्ह. आई, या घागरीनं 3 फेऱ्या घातल्या की टाकी भरतीया. ते खरं असलं तरी गरोदर बाईनं सांभाळाय ना गो. घागर वाकून घेताना हेरीत तोल गेला म्हणजे, घागर ठेवताना पोटाला लागलं म्हणजे, जपून काम करत जा. तुला काहीतरी झालं म्हणजे जगाचा बोल ऐकून घ्यावा लागेल मला. बिन आईच्या पुरीचा सासवनं काय छळवाद मांडलाय. अशी चर्चा हिरीवर झाल्याशिवाय राहायची नाही. तवा सांभाळून काम करून माझी होणारी बदनामी थांबिव. यापुढं लहानग्या कळशीनं पाणी आणीन. झाडणीनं पाणी पुसत यमुना म्हणाली. बरं, वरच्या आळीच्या मसनीला भांडी पाणी करायला ठेवूया काय ग? नको, घरात इनमिन 3 तर माणसं आहेत. कशाला कुणाला पैसे मोजायचं? हळूहळू करूया की वावर. आम्हाला कुठं कायमची तिला ठेवून घ्यायची हाय. तुझी सुटका झाली की तिची कामातनं सुटका करूया. गावात आधीच मसनीबद्दल बायका काय बाय बोलत्यात. उद्या आमच्या मालकांचं नाव तिच्या संग जोडाय वेळ लावायच्या नाही तिथल्या टवळ्या. तेव्हा आम्हीच तो नाद सोडल्याला बरा. होय, तुझं बी खरंच हाय. बाईच्या जातीला एकदा का कलंक लागला की तो कधीच पुसला जात नाही म्हणत्यात. ते काही खोटं नव्हं. सासूबाईंचं तत्वज्ञान. रात्रीचे 11 वाजलेले. यमुना या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. तिची अस्वस्थता पाहून शंकर म्हणाला. यमू, तुला काही त्रास तर नाही नव्ह? त्रास नाही, पर मुलगा हल्लं की पोटात लकलक होतंय आणि पोटात राक्षस घुसल्यावानी जाम भुका लागत्यात. हे खाऊ का ते खाऊ होतंय. आता तुला भुका लागल्यात? आत्ता नाही, पर आपलं सांगितलं. काय होईल ग? म्हणजे पोरगा की पोरगी? ते येल्लूबाईलाच ठावं. पर मला खात्री आहे पोरगाच होणार. स्वप्नात बी मला पोरगाच दिसतोय. मला तर पोरगीच पाहिजे. तुला पोरगीच का पाहिजे?
पुरीच्या येण्या घालण्यातला आनंदच वेगळा आहे. म्या पुरीच्या 2 येण्या घालीन. त्यात परसातलं गुलाबाचं फूल माळणं, पुरीला मस्त शिकवणं, शानी करणं. माझ्यासारखं अर्धवट शिक्षण तिला द्यायची नाही म्या. नाव काय ठेवशील ग पुरीचं? रेणुका. आई यल्लूबाईच्या आशीर्वादाच्या फळाला दुसरं काय नाव ठेवायचं? लई इच्छार करतीयास ग. शंकरनं यमुनेला घट्ट मिठी मारली. मिठी सोडवत यमुना म्हणाली, आता नाही धनी, 7वा सुरू आहे. आता ते उद्योग बंद. ठावा आहे ना व हळबाच्या पुरीचं उदाहरण. नवऱ्यानं दारूच्या नशेत जबरदस्ती केली आणि बिचारीचा फुकटात गर्भपात झाला. तवा जपाय पाहिजे. आता जवळ यायचं नाही. अगं पर म्या दारू प्यालेलो नाही. ते जरी खरं असलं तरी नाही. सासूबाईंनी बी बजावले मला. आई काय म्हटली? शंकरपासनं सावध राहा. हातात तोंडाशी आलेलं पीक जसं पावसाच्या ओढीनं करापतं तसं समोर दिसणारा पाळणा थोड्याशा चुकीनं लांबल. वंशाचा दिवा पेटता पेटता शंकरानं सोडलेल्या वाऱ्यानं विजल. तवा त्याचा विचार कर. क्षणिक सुखासाठी भविष्याची राख रांगोळी करू नगस. आई असं म्हटली. त्यात काय चूक आहे? आमच्या परीस त्यासनी लवकर नातू पाहिजेल म्हणून त्या काळजी करत्यात. आई असं म्हणाल असं वाटलं नव्हतं. मग म्या काय खोटं सांगते? ते यल्लूबाईलाच ठाऊक. त्या दिवसापासून शंकरानं वेगळं अंथरूण घातलं. सासू सुना एका अंथरुणात मायलेकीप्रमाणे झोपू लागल्या. आई, आज गाईची धार काढताना हात जाम दुखत होतं बघा. असं आधी कधी दुखाय नव्हतं. दुधाचा तांब्या कपाटात ठेवत यमुना म्हणाली, यमुना, उद्यापासनं तू दूध काढायचं नाही. ते आता काम शंकर करील. त्या निमित्तानं सकाळ संध्याकाळ उंडगायचा तरी थांबल. सासू, मग काय दूध काढण्यानं हात दुखतोय होई? व्हय लेकी व्हय. तुला काय सांगू, शंकराच्या वेळेला मला बी धार काढताना छातीत आणि उजवा हात सारखा दुखायचा. एकदा हातातनं तांब्या पडून 150 दूध जमिनीवर पडलं. तवा सासूनी सासऱ्यानं मला फुकणीनं अंगावर वळ उठस्तवर मारलं. तर आमचा मालक मारू नगासा म्हणून कळवळायला लागला ता. पर त्याला बी सासऱ्यानं शिव्या हसाडल्या. लेकी, तवा म्या भोगलं म्हणून आता तुला भोगू द्यायची नाही म्या. उद्यापासनं शंकरच धार काढल. सगळी कामं तुम्हीच करायला लागला तर म्या करायचं तरी काय मग? यमुनेचा सवाल. आत्ताच काय घ्यायची ती विश्रांती घे. एकदा का मूल झालं की रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तुला मुलाचं संगोपन करावं लागेल. धड झोपाय सुधीक मिळणार नाही. तवा आता खुशाल आरामात झोपत जा. लईच कामाची हुक्की आली तर तांदूळ निवड. स्वयंपाक कर, पर भाकरी करायच्या नाहीत. जगाशिवाय म्या गरोदर राहिल्यासारखं तुम्ही करायला लागलाय की. माझ्या लेकीचं कौतुक मलाच वाटणार की. पर कौतुकाला बी मर्यादा असत्यात. जास्त बोलू नगस. काम करायची हुक्कीच आहे ना? लाग कामाला. कर आजचा स्वयंपाक. म्या स्वयंपाकघरात पाय सुधीक ठेवायची नाही. तवर जातो पाटलाच्या म्हातारीकडं गप्पा करायला. दुपारच्याला तिनं सांगावा बी धाडला ता. सासू बाहेर पडली. यमुना स्वयंपाकात मग्न झाली. शंकरानं नाखुशीनंच दूध काढायची जबाबदारी स्वीकारली. त्यानं आजवर कधी धार काढली नव्हती. परंतु आईच्या खास आग्रहास्तव आणि यमुनेला होणाऱ्या त्रासाचा विचार करून तो तयार झाला. कोंड्यात भिजवलेली पेंड त्यानं गायीसमोर ठेवली. गायीच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवला. नेहमीपेक्षा वेगळ्या स्पर्शाच्या जाणीवेनं गायीनं हंबरडा फोडला. मान हलवली. मानेच्या हलण्याबरोबरच गळ्यातील घुंगराच्या माळेनं आवाज केला. शंकर दुधासाठी मोकळा तांब्या घेऊन गायीच्या मागच्या बाजूला बसला. गायीची स्तनं पाण्यानं स्वच्छ धुतली आणि धार काढण्यासाठी गायीच्या स्तनाला हात लावणार इतक्यात वासरानं हंबरडा फोडला. वासराकडे शंकरचं लक्ष गेलं. त्याला आपली चूक कळली. शंकरानं गायीच्या वासराला मोकळं केलं. वासरू हंबरत हंबरत गायी शेजारी आलं.
मिटक्या मारत दूध पिऊ लागलं. गाय वासराला चाटू लागली. गाय आपल्या वासराला दूध पाजत असलेलं दृश्य शंकर एकाग्रतेनं पाहू लागला. त्याच्या डोळ्यासमोर यमुना तान्ह्या बाळाला दूध पाजत असल्याचं चित्र तरळू लागलं. सुमारे 5 मिनिटं हे स्वप्नील दृश्य पाहण्यात शंकर मग्न झाला. आईच्या हाकेनं त्याची एकाग्रता भंगली. शंकर, काय झालंय रे तुला? वासरू प्यायला लागले आणि तू बघत उभा राहिलायस. अशानं काय खाशील तू? वासराला प्याय द्या नको. द्यायचं की, पर सारं नाही. सुरुवातीला जरा पाजायचं आणि वासराला बाजूला करायचं. मग शेतकऱ्यांच्या घरात उपजून हे तुला ठाऊ नाही व्हय रे? आता धार काढणारच होतो. कसली धार काढतो यास? सारं दूधच वासरानं संपवलं की आता. वासरू गाईचं स्तन सोडून बाजूला उभं राहिलं. त्या वासराला दावणीला बांधत आई म्हणाली, तुम्हा नवरा बायकोंचं अलीकडे कशातच लक्ष नाही. माझा संसार कसा होणार ते आई यल्लू मलाच ठाऊक. 1 दिवसाच्या दुधानं काय एवढा फरक पडतोय? परड्यातलं वल्ल लाकूड गेलं तर 6 महिने कळकळणारी ती बायकांची जात असं म्हणतात. ते काही खोटं नाही. बापय नव्ह तू, बोल. अरे सारं करायचं ते कशासाठी? पोटासाठीच नव्ह. तुला वासरात पोर दिसतंय, यमुला कोंबडीच्या पिल्लातनं बी पोर दिसतंय, आणि मला तिच्या पोटातच पोर दिसतंय. तू वासराला दूध पाजतोस, ती पिल्लासनी दाणं टाकती या. अशानं होईल का संसार? आता तू बाप होणार, जबाबदारीनं वागाय शिक. तुझ्या लहानपणीच तुझा बाप गेला. त्यांच्या मागं हाडाची काडं करून तुला मोठा केला. तुझ्यासाठी शिकलेली सून आणली, ती बी फुडाऱ्याची. तिच्या मागोमाग आई यल्लूबाई बी घरात आली. तवा आता जबाबदारीनं वागायचं बघ. उगा टार्गेट पोरातने दिवस घालवू नगस. कोण फिरते टार्गेट पोरातनं? तूच की रे बाबा, दुसरं कोण? परवा त्या गणप्याच्या नादाला लागून पिऊन बी आलास की. रातभर वखत होतास. बरं झालं बाबा यमुना माझ्याजवळ झोपली ती म्हणून. बायको गरोदर राहिली की दारू प्यावी वाटती व्हय रे बाप यासनी. अरे दारू पिण्यापरीस त्याच पैशातनं बायका पुरासनी चोळी लुगडं आणा की. त्यानं प्रपंच तरी सुखाचा होईल. आईच्या तत्वज्ञानासमोर शंकर काहीच बोलला नाही. पेंडीची रिकामी पाटी आणि रिकामा तांब्या घेऊन आईकडे न बघताच गोट्यातून तो बाहेर पडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.